नमस्कार, आप देख रहे हैं सत्यवार्ता टीवी न्यूज। सत्यवार्ता टीवी न्यूज में आपका स्वागत है। आइए नजर डालते हैं आज के मुख्य समाचारों पर। यश ग्रुप फाउंडेशन भिवंडी अरविंद देवीदास गुलवी का दर्जनों केक काटकर मनाया गया जन्मदिन। बता दें, शांतिनगर, सहयोग नगर, गोविंद नगर स्थित युवा समाज सेवक व यश ग्रुप फाउंडेशन भिवंडी अध्यक्ष अरविंद देवीदास गुलवी के जन संपर्क कार्यालय पर आतिशबाजी के साथ दर्जनों केक काटकर इनका जन्मदिन बड़े हर्षोल्लास के साथ मनाया गया। तो वहीं इन्हें जन्मदिन की शुभकामनाएं देने के लिए शांतिनगर, गोविंद नगर, सहयोग नगर, बिलाल नगर व कई जगहों से इनके सैकड़ों शुभचिंतक व कई महिला मंडल की महिलाओं ने सप्रेम भेंट देते हुए दर्जनों केक काटकर जन्मदिन मनाया। तो वहीं महिलाओं के साथ साथ उपस्थित सभी लोगों ने आगामी मनपा चुनाव में इन्हें नगर सेवक के रूप में देखना चाहते हैं। सभी लोगों ने अभी से इन्हें भावी नगर सेवक बोलना शुरू कर दिया है। तो वहीं उपस्थित कई लोगों ने इन्हें जन्मदिन की शुभकामनाएं देते हुए क्या कहा, आइए देखते हैं। शीतला देवी महिला मंडल के तरफ से हम लोग हमारे भाई को विश करने के लिए यहाँ आए हैं। हमारे भाई का आज जन्मदिन है। वो हमारे एरिया के लिए मतलब बहुत दुख सुख में मतलब कभी भी बुलाओ वो आते हैं। समाज सेवा उनकी मतलब एक मतलब नींव बनी है। जैसे मतलब किसी को कुछ किसी चीज का जरूरत पड़ती है वो जरूर वहाँ उपस्थित रहते हैं। आज उनका बर्थडे है। उनको कोई बॉस बोलते हैं तो कोई भाई बोलते हैं। हमारे खास है मतलब वो हमारे एरिया के, इसलिए हम लोग उनको हैप्पी बर्थडे बोल के यहाँ विश करके उनका स्वागत करते हैं। आज माननीय अरविंद भाऊचा आज बर्थडे आहे, तर आम्ही शीतलादेवी महिला मंडळ सगळ्या महिला मंडळाच्या बायका आम्ही आलेलो आहेत भाऊचा बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी। तरी भाऊंना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा। भाऊचं प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावं हीच इच्छा आणि सगळ्यांना असं वाटत असं की भाऊ आपले भावी नगरसेवक बनावं, तर त्यांच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा। अरविंद शेटला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा। आणि त्याच्यानंतर म्हणजे यांच्याबद्दल बोलायचं एवढंच की नगरसेवक असताना जे पूर्णपणे काम करतात, असल्यानंतर तर भरपूर कामं करतील। एक नंबर एवढंच बोलून त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। आज अरविंद देवीदास गुलवी हे आमचे परम मित्र आणि लहानपणापासून असलेले शांतीनगर, सहयोग नगरचे खास आणि एकदम जिगरी मित्र आहेत। तर अरविंद गुलवी यांच्याबद्दल बोलायचं झाला तर ते फक्त शांतीनगरच नाही तर भागवळ टेमघर पाडामध्ये त्यांचे खूप चांगले संबंध आहेत आणि त्यांचा मित्रपरिवार इथे भरपूर संख्येने आलेला आहे। आणि त्यांच्याबद्दल बोलायचं झाला तर आमची एक इच्छा आहे सर्वांची, आणि अशी इच्छा आहे का आता त्यांचा राजकीय कार्यकाल खूप चांगल्या परीने व्हावा आणि त्यांना खूप असा का आमची अशी एक इच्छा आहे का त्यांनी ह्या वेळेस नगरसेवक या उमेदवारीला अर्ज भरावा आणि नगरसेवक जिंकण्यासाठी आम्ही त्यांच्या मागे पाठीशी आहोत आणि ते जिंकून यावे ही आमची सर्वांची इच्छा आहे आणि त्यांची पुढे भरपूर प्रगती व्हावी आणि शांतीनगर, सहयोग नगर मध्ये जे कामं आहेत त्यांच्याकडून जनतेला, ह्या विभागातील जनतेला त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत आणि त्या अपेक्षा पूर्ण करतील ही आमची
दूध कल्पना आहे. आता बलदेव जोशी यांनी अरविंद गुलवे यांच्या कारकिर्दीत आणि पुढे वाटचालीत शुभेच्छा दिल्यात. तसेच आमची पण इच्छा आहे तर त्यांनी उमेदवारीचा फॉर्म भरावा आणि ते भरघोस मताने निवडून यावं. आम्ही त्यांना अर्ध्या रात्रीवर सपोर्ट आहे. तसंच आता आम्ही त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने इथे आलेलो आहे. आमच्या मित्रमंडळी तर्फे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. आता आपण इथे जमलेलो आहोत अरविंद देवीदास गुळवे यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आपण जमलेलो आहोत. तर प्रथमतः आमच्यातर्फे आमच्या मित्रमंडळीतर्फे त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. हा दिवस आता आपण साधेपणाने साजरा करतो आज, पण पुढच्या वर्षी भावी नगरसेवक म्हणून आपण त्यांच्या त्या पद्धतीने त्यांनी भावी नगरसेवक नसताना पण ते समाजसेवक म्हणून त्यांच्या परिसरात ते नावलौकिक त्यांनी भरपूर कमवलेले आहे. पण जेव्हा नगरसेवक होतील तेव्हा त्यांची कारकीर्द तुम्ही बघणारच. म्हणजे ते आता समाजसेवक असतानाच एवढे कामं करतायत, तर नगरसेवक असताना ते अजून समाजाला त्यांचा चांगल्या प्रकारे उपयोग होईल. आणि नगरसेवक जे आहेत सध्या रनिंगचे होते त्यांनी नगरसेवक म्हणून हा दर्जा एकदम त्यांनी खालावलेला आहे. तर त्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की आज अरविंद गुळवे सारखे नगरसेवक आपल्या भिवंडी शहराला लाभो आणि आपली पण त्याच्यामध्ये खूप मोठाचा सहभाग राहायला पाहिजे. कारण कसं नुसतं आपण त्यांना उभं राहण्यासाठी प्रवृत्त करतो, पण आपण त्यांना तन मन धनाने परत सगळ्या गोष्टींनी आपण त्यांना सहकार्य करून त्यांना निवडून आणण्यासाठी भरपूर मदत करणं आवश्यक आहे. परत एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. इसी तरह सबसे पहले खबरों को देखने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें, लाइक करें, शेयर करें. धन्यवाद.